नमस्कार सर्व लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनल हर रोज नयावर स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात लाडक्या बहिणींसाठी जे पैसे वाटप सुरू झालेले आहे फेब्रुवारीचा हप्ता, तर त्या हप्त्याच्या संदर्भात आपण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये पाहत आहोत आणि पाहणार आहोत। लाडक्या बहिणींना पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आजपासून सर्व महिलांना पैसे जे ते सुरू झालेले आहेत। त्याचबरोबर आजच 2000 रुपये पण जमा झालेले आहेत। 2000 रुपये पण आजच जमा झालेत। आता 2000 रुपये कोणाला मिळत आहेत ते पण, आणि त्यासोबतच लाडक्या बहिणींना 1500 रुपये पण। तर याची संपूर्ण अपडेट, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा। तर लाडकी बहीण योजनेची संपूर्ण जी माहिती आहे ती आपण ह्या ठिकाणी लगेच पाहूया। तर संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत। लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्यात एकूण 7 हप्ते जमा करण्यात आले आहेत। आतापर्यंत 7 हप्ते सरकारने दिलेले आहेत। 8वा हप्ता हा फेब्रुवारीचा हप्ता आहे। आता महिला लाभार्थी फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। फेब्रुवारीचा 8वा हप्ता आहे, त्या 8व्या हप्त्याची वाट महिला लाभार्थी पाहत आहेत। आतापर्यंत 7 हप्ते जमा झालेले आहेत आणि 8व्या हप्त्याची वाट महिला लाभार्थी पाहत आहेत। आता हा फेब्रुवारीचा हप्ता वाटप सुरू झालेले आहे, त्याचीच महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासोबतच 2000 रुपये पण जमा झालेले आहेत आजच। आता हे 2000 रुपये कोणाला आले ते पण आपण पाहणार आहोत। लगेच पुढची माहिती पाहूया। बघा, अर्ज पडताळणी होणार असल्याने 8व्या महिन्यात पैसे येतील की नाही याची त्यांच्या मनात भीती आहे। बघा, भरपूर महिला त्या ठिकाणी घाबरलेल्या आहेत। भरपूर महिलांना टेन्शन आलेले आहे की अर्जांची तपासणी सुरू आहे आणि त्यामुळे 8व्या महिन्याचे पैसे येतील की नाही याची मनात भीती आहे। खरं तर ज्या महिलांनी नियमांचे उल्लंघन करून या योजनेचा फायदा घेतला आहे त्यांना या योजनेतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला जाईल। ज्या महिला नियमांचं उल्लंघन करून योजनेचा लाभ घेत होत्या त्या महिलांना बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला जाईल। फेब्रुवारी महिन्यासाठी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता 24 फेब्रुवारीपासून सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल। बघा, 24 फेब्रुवारीपासून म्हणजे आजपासूनच सर्व महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल अशी माहिती या ठिकाणी आहे। त्यामुळे आज ज्या ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांनी पटापट पैसे आले सांगायचे आहे। पैसे आले, SMS आले, ज्यांना ज्यांना SMS आलेले असतील त्यांनी SMS आले सांगा, ज्यांना आले नसतील त्यांनी नाही सांगायचं आहे। सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। आता यासाठी अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी संबंधित विभागाकडे पैसे वर्ग केल्याचे सांगितले आहे। तर बघा, संबंधित विभागाकडे म्हणजेच लाडकी बहीण योजना जो विभाग राबवतो तो विभाग म्हणजे महिला व बालविकास विभाग। महिला व बालविकास विभाग त्या विभागाकडे 3490 कोटी रुपये सरकारने पाठवलेले आहेत। 3490 कोटी सरकारने त्या विभागाला वर्ग केलेले आहेत, म्हणजे जमा केलेले आहेत। आता त्या विभागाने, महिला व बालविकास विभागाने मंत्री अदितीजी तटकरे मॅडम यांनी बटन दाबले की तुम्हाला पैसे यायला सुरुवात होईल। बघा, आता 24 फेब्रुवारी म्हणजे आज ह्या ठिकाणी काही महिलांना पैसे येतील, काही महिलांना उद्या पैसे येतील, काही महिलांना परवा पैसे येतील। आता हे पैशांचं वाटप 24 फेब्रुवारीपासून 28 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे। पुढे मार्चमध्ये हे वाटप होणार नाही, पण फेब्रुवारीमध्ये वाटप होऊन जाईल, म्हणजेच 28 फेब्रुवारीपर्यंत सर्व महिलांना पैसे वाटप होऊन जाणार आहेत। सरकारची कडक भूमिका, महाराष्ट्र सरकारने आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी काही निकष लागू केलेले आहेत। सरकार आता यासाठी काही कठोर पावले उचलणार आहे, म्हणून सर्व पात्र आणि गरजू महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून हे नवीन निकष लागू केले जातील। लाडकी बहीण योजनेअंतर्गत
लाभार्थी महिलांना आता दरवर्षी जूनमध्ये बँकेत जाऊन EKYC करून प्रमाणपत्र काढावे लागेल. यासाठी 1 जून ते 1 जुलै दरम्यान EKYC करावे लागेल. बघा, या ठिकाणी सरकारने नियम जे ते लागू करायचं ठरवलेले आहेत. नवीन नियम आहेत. नवीन नियम या ठिकाणी आता लागू होणार आहेत. तर EKYC करण्याच्या संदर्भात तुम्हाला EKYC करावा लागेल आणि दरवर्षी हे जे काही EKYC ते तुम्हाला 1 जून ते 1 जुलैच्या दरम्यानमध्ये म्हणजेच 1 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला करावा लागेल. आणि त्यासोबतच आता ह्यामध्ये बघा EKYC करावा लागेल आणि एक नवीन दाखला आहे हयातीचा दाखला. हयातीचा दाखला पण द्यावा लागणार आहे. ठीक आहे. आता हे झालं लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. आता आपण पुढे जाऊया. 2,000 रुपये 2,000 रुपये पण येत आहेत. 2,000 रुपये आजच जमा झालेत. कोणाला जमा झालेत ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर पहा, सरकारने शेतकऱ्यांसाठी PM किसान सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे. प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना दर महिन्याला 2,000 रुपये, दर महिन्याला नाही, प्रत्येक 4 महिन्यांनंतर 2,000 रुपये दिले जातात आणि वर्षाला 6,000 रुपये. 6,000 रुपये. ठीक आहे. वर्षाला 6,000 रुपये आणि ती दर 4 महिन्यांना 2,000 रुपये दिले जातात. या योजनेत आता 19वा हप्ता दिला जाणार आहे. दिलेला आहे. 19वा जो हप्ता आहे तो दिलेला आहे. 19वा हप्त्याचं वाटप झालेलं आहे. 19वा जो हप्ता होता तो हप्ता आता जमा झालेला आहे 2,000 रुपयांचा. भरपूर महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना किंवा महिला शेतकरी भगिनी असतील त्यांना 2,000 रुपये जमा झालेले आहेत. सर्वांना आलेले आहेत का त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी सांगायचं आहे. 2,000 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत का? तर आज 19व्या हप्त्याचे वितरण केले जाणार होते आणि हा 19वा हप्ता 2,000 रुपयांचा वाटप झालेला आहे. त्यासोबतच या पैशांमध्ये म्हणजेच जे काही शेतकरी बांधवांना पैसे मिळतात त्यामध्ये वाढ करण्याचे पण आपण ऐकलं असेलच. वाढ पण होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी बिहारच्या भागलपूरमध्ये एका कार्यक्रमात PM किसान योजनेची 19वा जो हप्ता आहे तो दिला जाणार आहे. यावेळी 9.8 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर केले जाणार आहेत. 9.8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर. जवळपास 22,000 कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्स्फर केले जाणार आहेत. 22,000 कोटी रुपये. 18वा हप्ता 9.8 कोटी शेतकऱ्यांना मिळाला होता. 18 ऑक्टोबर रोजी हा हप्ता देण्यात आला होता. तर बघा, सुरुवातीला हप्ता ऑक्टोबरमध्ये देण्यात आला. त्यानंतर ऑक्टोबरपासून 4 महिन्यांनी म्हणजेच फेब्रुवारीमध्ये हा हप्ता देण्यात आला आणि 2,000 रुपयांचा हा हप्ता आजच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. 22,000 कोटी रुपये एकूण या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना वाटप करण्यासाठी पैसे लागलेले आहेत. तर अशा पद्धतीने संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना लगेचच त्या ठिकाणी पैसे आले असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले सांगा. ज्यांना आले नाही त्यांनी नाही सांगा. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीने लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन हर रोज नयाच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.